सुखो बुद्धा न उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघ समग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बोधिसत्व गुणवेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या उपोषद दिनी सुजाता बुद्धविहार येथील सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना मंगल मैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी भक्तांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आज या मंगलमय प्रसंगी उपोषद दिनाच्या निमित्ताने आज उपोषद दिन आहे आणि या वर्षावासाच्या पवित्र अशा या मंगलमय दिनी उपोषद शिलाचं आपण आचरण करून उपोषद शिलाचं पालन करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन करत असतो। कारण दैनंदिन जीवनामध्ये आपण शील पालन करतो, पण उपोषद दिन जेव्हा असतो तेव्हा आपण अष्टशिलाचं पालन केलं पाहिजे। कारण अष्टशील उपोषद जेव्हा आपण धारण करतो तर त्याचे अनंत आणि महान असे लाभ आहे, पुण्य लाभ आहे। तर आज अष्टमी आहे, त्यामुळे असंख्य उपासक उपासिकांनी आज आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे। आज या मंगलमय प्रसंगी एक तथागतांचा छोटेखानी उपदेश या प्रसंगी देण्याचा प्रयत्न करतो। खतीय नावाचं एक सूक्त आहे अंगुत्तर निकायामध्ये, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे सांगितली आहेत। जसं ब्राह्मणांची लक्षणे का आहे, क्षत्रियांची लक्षणे का आहे, वैश्यांची लक्षणे का आहे, त्यानंतर गृहस्थी जीवनामध्ये सांसारिक जीवन जगत असताना उपासकांची लक्षणे कर्तव्य का आहे, स्त्रींची कर्तव्य का आहे, तर या संदर्भामध्ये हा उपदेश आहे। तर आज उपासकांच्या जीवनाचा उद्देश काय असं एक टायटल आहे। मनुष्याच्या जीवनाचा उद्देश आहे आणि उद्देश हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। जर आपल्या जीवनाला उद्देश नसेल तर आपलं म्हणजे जे जीवन आहे तर ते विस्कळीत होत असते आणि त्यामुळे एक जीवनाला उद्देश असावा, आपलं ध्येय असावं। ध्येय जर असेल, उद्देश जर असेल तर त्या ध्येयाच्या प्रती आपण तशा प्रकारचे प्रयत्न करत असतो आणि जर प्रयत्न केले असतील तर यश आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते। तर महत्त्वपूर्ण आहे की आपल्या जीवनामध्ये उद्देश असावा। मग उद्देश कशा प्रकारचा असावा, कोणता असावा, तर या संदर्भामध्ये खतीय सूत्रामध्ये भगवंताने काही प्रश्न निर्माण केले आणि त्या प्रश्नाची उत्तरं भगवंताने दिली आहे। तर भगवंत असे म्हणतात की ग्रस्तांच्या जीवनाचा उद्देश काय,
जे ग्रस्त लोक असतात, मग त्यामध्ये विशेष रूपाने पुरुषांना उद्देशून असं भगवंतांनी म्हटलं की ग्रस्तांच्या जीवनाचा उद्देश काय. तर त्याचं उत्तर देत असताना भगवंत असे म्हणतात की वस्तूंचा संग्रह करणे, वस्तूंचा संग्रह करणे हा ग्रस्तांच्या जीवनातील पहिला उद्देश आहे. ज्या वस्तू आहेत म्हणजे ज्याला भौतिक धनसंपदा आपण म्हणत असतो, एखादा उपासक आपल्या जीवनाचा उद्देश ठेवत असताना त्या जीवनाच्या उद्देशाला अनुसरून कर्म करत असतो, काम करत असतो, एखादा उद्योग करत असतो किंवा कुठे नोकरी करत असतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने जे काही धनसंपदा तो कमावत असतो आणि त्या धनसंपदेच्या द्वारा तो वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या परिवारासाठी, मग घर असेल, धनसंपत्ती असेल किंवा जमीन जुमला असेल किंवा अन्य प्रकारच्या ज्या काही भौतिक वस्तू असतात, भौतिक धनसंपदा असतात, त्या सर्व प्रकारच्या भोगवस्तू म्हणजे संसारामध्ये ज्या काही कामी येणाऱ्या वस्तू असतात, त्याला भोगवस्तू असं म्हटलं आहे. म्हणजे संसारामध्ये जे जे काही आवश्यक आहे ते सर्वच्या सर्व त्या पुरुषांना असं वाटतं की माझ्या जीवनाचा हा उद्देश असला पाहिजे. सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहे किंवा सर्व प्रकारची जी काही धनसंपदा आहे तर मी कमावली पाहिजे. कारण दिवसभर एखादा पुरुष, एखादा सदग्रस्त जर कार्य करत असेल, तो परिश्रम करत असेल, मेहनत करत असेल, तर आपल्या परिवाराला सांभाळण्यासाठी, आपल्या घराला सांभाळण्यासाठी, आपल्या मुलाबाळांना सांभाळण्यासाठी, आपल्या पत्नीला सांभाळण्यासाठी किंवा आपल्या जे काही आप्तेष्ट असतात यांच्यासाठी, म्हणजे दिवसभरापर्यंत तो सदग्रस्त जे काही कार्य करत असतो, तर या दिवसभराच्या कार्यामध्ये त्याचा केवळ उद्देश असतो की वर्तमान काळामध्ये जीवन जगत असताना आपल्या ज्या काही भोगवस्तू आहे, ज्या काही आपल्या आवश्यक वस्तू आहे, त्या आवश्यक वस्तू आपल्याला प्राप्त झाल्या पाहिजे. यासाठीच मात्र एक सदग्रस्त दिवसभरापर्यंत तो परिश्रम करतो, मेहनत करतो आणि चांगल्या प्रकारचं कार्य करत असतो. कारण भगवंत असे म्हणतात की मेहनतीने कमावलेलं, कष्टाने कमावलेलं, घाम गाळून कमावलेलं जे काही धनसंपदा आहे, तर त्या धनसंपदेला योग्य प्रकारे आपण कामी सुद्धा लावलं पाहिजे. योग्य प्रकारे त्या धनसंपत्तीचा आपण उपयोग सुद्धा घेतला पाहिजे. कारण असंख्य लोक आहेत या संसारामध्ये, भगवंत असे म्हणतात की असंख्य लोक आहेत की केवळ धनसंपदा कमावण्याच्या पाठीमागे लागत असतात. म्हणजे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत धनसंपदा कमावणे, संपत्ती कमावणे या पाठीमागे मनुष्य लागत असतात. आणि धनसंपदेचा संग्रह करत असताना म्हणजे संपूर्ण जीवनभर आहे ना, मनुष्यांच्या जीवनाचा जो उद्देश आहे तर जीवनभर मनुष्य धनसंपदा कमावत असतो. आणि वृद्धाप काळामध्ये मनुष्य म्हणजे जेव्हा तरुण असतो, तारुण्य असतं किंवा शरीरामध्ये तशा प्रकारची शक्ती असते कमावण्याची, तर ती शक्ती पूर्णतः धनसंपदा, भौतिक वस्तू प्राप्त करण्यासाठी तो मनुष्य घालवत असतो. आणि त्या धनसंपत्तीचा उपयोग, मनुष्याने कमावलेली जी धनसंपत्ती आहे त्या धनसंपत्तीचा उपयोग सुद्धा, उपभोग सुद्धा मनुष्याला घेता आला पाहिजे. जर समजून घ्या म्हणजे आयुष्यभर केवळ धनसंपदा कमावतच आहे, आयुष्यभर धनसंपदा कमावतच आहे आणि त्या धनसंपत्तीचा जर त्याला उपभोग घेता येत नसेल, त्या धनसंपत्तीचा जर त्याला लाभ घेता येत नसेल, तर कमावलेल्या धनसंपत्तीचा स्वतःसाठी कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये असे असंख्य लोक आहेत, असंख्य मनुष्य आहेत की स्वतःच्या इच्छा, आकांक्षा म्हणजे सर्व स्वतःचे काही संकल्प असतात, विकल्प असतात, त्या सर्व प्रकारच्या संकल्पाला, इच्छेला, आकांक्षेला मनुष्य मारत असतो. जीवन जगत असताना त्या इच्छा तो दाबून ठेवत असतो आणि धनसंपदा तो कमावत असतो. आणि धनसंपदा अशा प्रकारच्या जो कमावत असेल, भोगवस्तू कमावत असेल आणि त्या भोगवस्तूचा यथायोग्यपणे जर त्या मनुष्याला उपभोग घेता येत नसेल, तर ती धनसंपत्ती त्या मनुष्यासाठी
कुठल्याही प्रकारची कामे नाही आहे. कारण अनेक लोक आपल्या संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की फार कमी मनुष्यांना अशी प्रज्ञा असते, फार कमी मनुष्यांना अशी बुद्धिमत्ता असते की आपण कमावलेल्या धनसंपत्तीचा उपभोग घेतला पाहिजे. कारण बौद्ध साहित्यामध्ये अनेक उदाहरण आहेत की केवळ असंख्य लोक केवळ आणि केवळ धनसंपदा कमावण्यासाठी आपलं जीवन घालवत होते आणि धनसंपदा कमावणे आणि शेवटी तर एक ना एक दिवस संसारातून जाणंच आहे. आणि संसारातून जेव्हा मनुष्य जात असतो तेव्हा तो दुःखी असतो, तेव्हा तो कष्टी असतो, तेव्हा तो बेचैन असतो. कारण तो विचार करतो की मी आयुष्यभर ही धनसंपदा कमावली, आता मात्र हिला सोडून मला जायचं आहे. कारण त्या धनसंपत्तीच्या प्रती त्याची तृष्णा असते, त्याची इच्छा असते, त्याची आकांक्षा असते आणि त्यामुळे तो मनुष्य सुखाने काही मृत्यूला प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे धनसंपत्तीचा योग्य प्रमाणामध्ये आपण उपभोग घेतला पाहिजे. तर मिळालेली धनसंपत्ती, कमावलेली धनसंपत्ती याचा उपभोग कसा घेतला पाहिजे. आपण जे काही धनसंपत्ती कमावतो आपल्या जीवनामध्ये, तर त्या धनसंपत्तीचा आपण उपभोग कसा घेतला पाहिजे. जेव्हा अनाथ पिंडक भगवंताकडे पहिल्यांदा येत असतो तर तेव्हा अनाथ पिंडक भगवंताला म्हणतो की भगवान, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे भगवान की माझं मला सुद्धा माहित नाही, परंतु मी मात्र काम करतो, दिवसभर मी काम करतो भगवान. कारण तो हिऱ्याचा व्यापारी असतो, राजा प्रशंसाचा काही काळ कोषाध्यक्ष असतो आणि त्यामुळे विपुल धनसंपदा त्याच्याकडे असते. तर तो म्हणतो भगवान, मला यामुळे दुःख आहे, कष्ट आहे, बेचैन आहे. कारण मी परिश्रम करतो, मेहनत करतो, कधी कधी उपाशी तापाशी राहतो, तरी सुद्धा भगवान याच्यामध्ये मला समाधान आहे. कारण ही धनसंपत्ती कमावत असताना माझ्यामुळे हजारो लोक जीवन जगतात. कारण नोकर चाकर त्याच्याकडे हजारो असतात, त्यामुळे भगवान मला याच्यामध्ये समाधान आहे. अशा प्रकारे अनाथ पिंडक म्हणतो. तर तेव्हा भगवंत असे म्हणतात की अनाथ पिंडक मनुष्याला मनुष्याची संपत्ती गुलाम बनवत नाही, मनुष्याला मनुष्याची संपत्ती गुलाम बनवत नाही, तर त्या संपत्तीच्या प्रती असणारी लालसा, असणारी तृष्णा मनुष्याला गुलाम बनवत असते. आणि त्यामुळे संपत्तीचा योग्य प्रकारे सदुपयोग आपण केला पाहिजे. आपल्याकडे असणाऱ्या संपत्तीचा योग्य उपयोग जर तुम्हाला करता आला, सदुपयोग जर तुम्हाला करता आला, तर खऱ्या अर्थाने घामाने गाळून मेहनतीने कष्टाने कमावलेल्या संपत्तीचा तो उपभोग आपण घेऊ शकतो. कारण आपला तो हक्क आहे, आपला तो अधिकार आहे. तर संपत्तीचा उपभोग कशा प्रकारे घेतला पाहिजे. आपण जे मिळालेली धनसंपत्ती आहे, तर त्या धनसंपत्तीचा उपभोग आपण कसा घेतला पाहिजे. जर समजून घ्या, तुमच्याकडे धनसंपत्ती आहे, एक उदाहरण म्हणून धनसंपत्तीचे 4 हिस्से केले पाहिजे. कशा कशासाठी. भगवंत असे म्हणतात की आपल्या धनसंपत्तीचे आपण 4 हिस्से केले पाहिजे. एक स्वतःसाठी, एक जो हिस्सा आहे तर तो आपल्या स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी त्या हिस्साचा आपण उपभोग घेतला पाहिजे. एक हिस्सा. आणखी एक हिस्सा आपण धम्म कार्यासाठी दान दिला पाहिजे. दुसरा, आपण जो काही उद्योगधंदा करतो, एखादा बिझनेस करत असेल, व्यवसाय करत असेल, त्या कामासाठी आपला एक हिस्सा आपण शाबूत ठेवला पाहिजे. चौथा आरोग्यासाठी आपण ठेवला पाहिजे. म्हणजे भगवंत असे म्हणतात की पहिला हिस्सा संपत्तीचे आपण समान 4 भाग केले पाहिजे. जो मनुष्य, जो सदग्रस्त, बुद्धिवान आहे, हुशार आहे, ज्ञानी आहे, तर तो अशीच संपत्तीची उधळपट्टी करत नाही. कारण अनेक लोक, 2 लोकांचे स्वभाव असतात. धनसंपत्तीच्या संदर्भामध्ये 2 स्वभाव मनुष्याचे असतात. एक स्वभाव असा असतो की काही लोक केवळ धनसंपत्ती कमावण्याच्याच पाठीमागे लागतात. आयुष्यभर धनसंपत्ती ते कमावत असतात. ना स्वतःसाठी त्याचा उपयोग असतो, ना परिवारासाठी उपयोग असतो, ना आप्तेष्टांसाठी, नातेवाईकांसाठी त्याचा उपभोग करतात, पण अगदी अल्प, फार कमी स्वरूपामध्ये
त्याचा ते उपभोग घेत असतात आणि केवळ धनसंपत्ती कमावण्याच्या पाठीमागे ते लागत असतात. हे एका प्रकारचे लोक असतात. दुसऱ्या प्रकारचे लोक असे असतात, आज कमावले ना, आज समजा आपण कमावलं, चला आज एवढे कमावले, चला मग या एवढ्यामध्ये आज आपण मोजमजा केली पाहिजे, एवढ्या कमाईमध्ये आज आपण मोजमजा केली पाहिजे, उद्या बघू, उद्या जर समजा आपल्याला काही काम लागलं असेल तर उद्या बघू. अशा प्रकारचं काही लोक जीवन जगणार असतात. जसं अनेक लोक असं म्हणतात की महिन्याच्या शेवटचे जे 4-5 दिवस असतात ते मात्र अत्यंत दुःखकारक जातात. ऐक ना, म्हणजे सगळा जे काही पैसा असतो जमा झालेला समजा महिनाभराचा, तर त्या महिन्याभराचा पैसा संपतो आणि महिन्याच्या अखेर जे काही 5-7-8 दिवस असतात ते म्हणतात की सध्या जरा फारच म्हणजे तंगी आहे, कारण महिन्याचे हे शेवटचे दिवस आहे. म्हणजे महिन्याचे शेवटचे दिवस आहे याचा अर्थ की महिनाभर जे काही त्यांच्याकडे मिळत असतं तर ते महिनाभर सुद्धा त्यांना काही पुरत नाही. म्हणजे ते त्यांचा जो स्वभाव आहे तर त्यांचा स्वभाव हा उधळपट्टी करणारा असतो. धनसंपत्तीचा योग्य प्रकारे त्यांनी नियोजन न केल्यामुळे अशा प्रकारे शेवटी तशा प्रकारचं आपल्याला म्हणायला येत असतं. आणि याच्यामध्ये बहुतांश लोक आहे, म्हणजे या प्रकारामध्ये हा जो प्रकार आहे यामध्ये बहुतांश लोक आहे, नोकरदार वर्ग तर बहुतांश आहे. असं म्हणतात की सध्या शेवटचा महिना आहे, तसं वर्गणी मागण्यासाठी जर समजा गेला आपण 14 एप्रिलचा आहे, वर्गणी मागायला गेलं 14 एप्रिलचा म्हणा वर्ष किंवा कुठल्याही प्रकारच्या फंक्शनची वर्गणी मागायला गेलं तर म्हणते जे म्हणतात 2 तारखेच्या नंतर या म्हणतात, एका 2 तारखेच्या नंतर 3 तारखेच्या नंतर. म्हणजे अशी स्वभाव ऐक ना, लोकांची टेंडन्सी आहे 3 तारखेच्या नंतर पेमेंट होते आणि मग तुम्हाला आम्ही जे काय द्यायचं ते देऊ. तर हा जो स्वभाव आहे हा स्वभाव मात्र काही योग्य नाही आहे. भगवंत असे म्हणतात की धनसंपत्तीचा स्वभाव म्हणजे धनसंपत्तीचा जे काही विल्हेवाट आहे त्याचं जे नियोजन आहे ते सदग्रस्तांना योग्य प्रकारचं जमलं पाहिजे. कारण योग्य प्रकारचं जर त्या संपत्तीचं नियोजन जर आपल्याला जमत असेल तर कोणत्याही प्रकारचं आणि कितीही मोठं संकट जर आपल्या जीवनामध्ये आलं तरी सुद्धा आपण खंबीरपणे आपल्या जीवनामध्ये उभं राहिलं पाहिजे. आणि तोच मनुष्य असं करू शकतो जो प्रज्ञावान आहे, जो ज्ञानी आहे, जो बुद्धिवान आहे. भगवंत असे म्हणतात की संपत्तीचे त्यासाठी आपण 4 हिस्से केले पाहिजे. आपण स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी यथा योग्यपणे त्या संपत्तीचा आपण उपभोग घेतला पाहिजे. त्या संपत्तीचा आपल्या परिवारासाठी सुद्धा, आपल्यासाठी सुद्धा अत्यंत सुखपूर्वक आपण जीवन जगण्यासाठी त्या धनसंपत्तीचा एक भाग आपल्या सुखासाठी आपण काढून ठेवला पाहिजे. दुसरा भाग आपण जर व्यवसाय करत असेल, उद्योग करत असेल, कुठल्या प्रकारचा साईड बिझनेस आपला असेल तर त्याच्यासाठी आपण सातत्याने एक वेगळा भाग काढून ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तिसरा जो भाग आहे तर आपण तो दान पुण्यासाठी सुद्धा ठेवला पाहिजे. कारण बाबासाहेब असं म्हणतात की तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा तुम्ही धम्म कार्यासाठी दान दिला पाहिजे. 20वा हिस्सा म्हणजे खूप मोठी रक्कम होते. अगदी एक हिस्सा जरी आपण धम्म कार्यासाठी दिला तरी सुद्धा खूप मोठी दान पारमिता आपली पूर्ण होत असते. आणि त्यामुळे किमान एक हिस्सा आपण दान कार्यासाठी दिला पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की हे जे आपण दान देत असतो, थोडं थोडं जे काही दान पुण्य करत असतो, खरं तर आपल्या दुःखमुक्तीच्या मार्गाचं हे सर्वात मोठं अंग असतं जे आपण दान देत असतो. दानाच्या संदर्भामध्ये भगवंत असे म्हणतात की समजून घ्या, एखाद्या घराला आग लागलेली आहे आणि एखाद्या घराला आग लागल्यानंतर म्हणजे चारही बाजूने एखाद्या घराला आग लागली आणि घराला आग लागल्यानंतर मनुष्य जर हुशार असेल तर त्या घरातील वस्तू काढेल. आग लागली आहे आणि आपण आपल्या घरातल्या वस्तू बाहेर काढल्या पाहिजे. तर वस्तू बाहेर काढताना तो मनुष्य विचार करेल का की आता ही जी वस्तू आहे ही फार कमी किमतीची आहे, हिला जळू द्या, ही वस्तू फार मौल्यवान आहे, हिला आपण काढलं पाहिजे, असा तो विचार करेल का? असा विचार करणार नाही. तो त्याच्या हाताला जी काही वस्तू लागेल ती वस्तू या आगीतून आपण वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशाच प्रकारचा तो विचार करेल आणि त्या वस्तू तो बाहेर काढेल. भगवंत असे म्हणतात की घर संपूर्ण त्याचं जळून जाईल आणि जळून गेल्यानंतर त्या घरातून त्याने परिश्रमपूर्वक ज्या काही वस्तू काढल्या, मग त्या कमी किमतीच्या असतील किंवा अधिक किमतीच्या असतील, परंतु त्या सर्व वस्तू त्याच्या उपयोगामध्ये येणार आहेत. अगदी तशाच प्रकारे संसार हे जळतं घर आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे.
या संसाराच्या जळत्या घरामधून जे काही तुम्ही दान पुण्य करत असता, जे काही छोटं मोठं तुम्ही दान पुण्य करता, तर त्या घरातून काढलेल्या वस्तू ज्याप्रमाणे असतात अगदी तशाच प्रमाणे हे दान पुण्य तुमचं तुम्हाला इहलोकी सुद्धा आणि परलोकी सुद्धा सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरत असते. आणि त्यामुळे एक हिस्सा आपण दान कार्यासाठी सुद्धा दिला पाहिजे. आणि चौथा हिस्सा, आपल्या जीवनामध्ये जर संकट येत असेल, कोणत्याही प्रकारचं जर संकट आपल्या जीवनामध्ये आलं, जसं समजा आपण बिमार पडलो, आरोग्यासाठी त्याचा उपयोग करू शकतो आपण, किंवा अन्य प्रकारे जर कुणाला मदत करायची असेल त्याचा उपयोग होऊ शकतो, किंवा जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं छोटं मोठं संकट जर आपल्या जीवनामध्ये आलं तर त्या समयी तो हिस्सा आपल्याला उपयोगामध्ये आला पाहिजे. भगवंत असे म्हणतात की या 4 प्रकारच्या विभागाचं म्हणजे 4 संपत्तीचे 4 विभाजन आपण केलं तर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख येत नाही, कारण त्याने सर्व प्रकारची आपली तयारी करून ठेवलेली आहे. म्हणजे आरोग्यासाठी सुद्धा तयारी करून ठेवली आहे, संकट काळासाठी तयारी करून ठेवली, दान पुण्य तो करतोय, स्वतःच्या परिवारासाठी करतोय आणि आपल्या व्यवसायासाठी सुद्धा तो वेगळा भाग काढून ठेवत असतो. अशा प्रकारचं नियोजन जर आपण आपल्या धनसंपत्तीचं जर केलं तर मनुष्याला कोणत्याही प्रकारच्या कठीण समयी दुसऱ्यांकडे हात पसरवण्याची गरज पडणार नाही, कारण स्वतःच आपण सर्व काही करून ठेवलेलं असतं. आणि त्यामुळे एका सदग्रस्तांच्या जीवनामध्ये ही गोष्ट अत्यंत महत्वपूर्ण आहे की आपण जे काही कमावत असतो तर त्या कमावलेल्या धनसंपत्तीचा योग्य प्रकारे आपण आपल्या परिवारासाठी स्वतःसाठी त्याची विल्हेवाट लावली पाहिजे आणि त्या धनसंपत्तीला आपण योग्य प्रकारे कमावलं पाहिजे. म्हणजे भोग वस्तूची निर्मिती करणे, भोग वस्तूंचा संग्रह करणे, म्हणजे संसारामध्ये जे जे काही आवश्यक आहेत त्या सर्व प्रकारच्या वस्तूंचा संग्रह करणे हे सदग्रस्तांच्या जीवनामधील पहिलं तत्व आहे, पहिलं अंग आहे. आणि त्यामुळे तो तशा प्रकारचं कर्तव्य करत असतो, त्याच्या जीवनाचा तो उद्देश असतो. दुसरा, त्याचा मुख्य विचार काय असतो संसारामध्ये जीवन जगत असताना, त्याचा मुख्य विचार काय त्याचा मुख्य विचार आहे. तर भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जीवन जगत असताना सदग्रस्तांच्या जीवनाचा मुख्य विचार आहे प्रज्ञावान बनणे. संसारामध्ये आपण जीवन जगतो आहोत आणि संसारामध्ये जीवन जगत असताना ही धनसंपदा तर आपण कमावलीच पाहिजे आपल्या परिवारासाठी, आपल्या स्वतःसाठी, परंतु आपण बुद्धिवान बनलं पाहिजे, आपण प्रज्ञावान बनलं पाहिजे, आपण ज्ञानी बनलं पाहिजे. कारण ज्ञानी जर आपण बनत नसेल, आपण जर प्रज्ञावान नसेल, आपण जर बुद्धिवान नसेल तर आपल्या जीवनाला कोणत्याही प्रकारचा अर्थ उरत नाही. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये प्रज्ञा उत्पन्न होणे, प्रज्ञा निर्माण करणे हे मनुष्याच्या जीवनाचा मुख्य उद्देश असला पाहिजे, त्याचं मुख्य हे कर्तव्य असलं पाहिजे. कारण या विचाराने जर तो जीवन जगत असेल, प्रज्ञेमुळे मनुष्य सर्व काही यशस्वीता प्राप्त करू शकतो. जर प्रज्ञा मनुष्याकडे नसेल तर तो मनुष्य काहीही करू शकत नाही. प्रज्ञा जर नसेल तर तो धनसंपत्ती कमवू शकत नाही, प्रज्ञा जर नसेल तर तो परिवाराचा योग्य प्रकारे सांभाळ करू शकत नाही, प्रज्ञा जर नसेल तर तो परिवाराला एकत्रितपणे म्हणजे सांभाळू शकत नाही, प्रज्ञा जर नसेल तर कोणत्याही प्रकारचं उद्योग कामधंदा चांगल्या प्रकारे करू शकत नाही. म्हणजे मनुष्याकडे जर बुद्धी नसेल, जर प्रज्ञा नसेल तर जीवनामध्ये तो यशस्वी होऊ शकत नाही, त्याचा जीवनामध्ये पराभव होऊ शकतो, तो जीवनामध्ये पराभूत होऊ शकतो. आणि त्यामुळे मनुष्याने आपल्या जीवनामध्ये प्रज्ञावान बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सदा सर्व काळ ज्ञानाचा संग्रह आपल्या जीवनामध्ये निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जर ज्ञानाचा संग्रह आपण करत असेल, आपण प्रज्ञावान बनत असेल, आपण बुद्धिवान बनत असेल, कारण अज्ञान हे मनुष्याच्या दुःखाचं कारण आहे. भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठं दुःखाचं जर कारण कोणतं असेल तर ते म्हणजे अज्ञान आहे. अज्ञानीपणामुळे, अडाणीपणामुळे मनुष्य जर जीवन जगत असेल, कारण हजारो पिढ्या, बाबासाहेब असं म्हणतात की हजारो पिढ्या आपल्या दुःख का प्राप्त केलं त्यांनी, तर केवळ अज्ञानामुळे. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी ऐक ना आजच्या या मंगलमय दिनी काय केलं, आज काय
काय 13 ऑक्टोबर आहे. काय झालं 13 ऑक्टोबरला? म्हणजे आज 13 ऑक्टोबर आहे. 13 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी येवल्या या ऐतिहासिक भूमीमध्ये म्हणजे घोषणा केली काय की मी माझा जन्म जरी हिंदू धर्मामध्ये झाला, कारण जन्म होणे हे माझ्या हातामध्ये काही नव्हतं, परंतु कोणत्या धर्मामध्ये मृत्यूला प्राप्त व्हायचं हे माझ्या हातामध्ये आहे. त्यामुळे मी हिंदू धर्मामध्ये जरी जन्मास आलो तरी सुद्धा मात्र मी हिंदू धर्मामध्ये मरणार नाही. अशा प्रकारची घोषणा बाबासाहेबांनी 1935 साली येवला या ठिकाणी केली. मी धर्मांतर करणार आहे, मी दुसऱ्या धर्माचा स्वीकार करणार आहे, अशा प्रकारे बाबासाहेबांनी घोषणा केली. कारण बाबासाहेब ज्ञानी होते, प्रज्ञावान होते. बाबासाहेब असं म्हणतात की हजारो पिढ्या आमच्या अज्ञानामुळे बर्बाद झाल्या, हजारो पिढ्याने अज्ञानामुळे गुलामगिरी केली, हजारो पिढ्यांनी पशुतुल्य अशा प्रकारचं जीवन जगलं. कशामुळे? तर केवळ अज्ञानपणामुळे. त्यांना शिक्षण नव्हतं, त्यांच्याकडे प्रज्ञा नव्हती, त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास होऊ दिला नाही आणि त्यामुळे अज्ञान मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखाचं मूळ कारण आहे. जे लोक अज्ञानी असतात, अडाणी असतात आणि त्यामुळे प्रज्ञावान होणे, भगवंत असे म्हणतात की प्रज्ञावान होणे. बाबासाहेब सुद्धा असं म्हणतात की आपण प्रज्ञा प्राप्त केली पाहिजे, आपण शिक्षण प्राप्त केलं पाहिजे, आपण ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. ज्ञान प्राप्त केल्यामुळे मनुष्याच्या बुद्धिमत्तेचा विकास होतो, मनुष्याची प्रज्ञा ही विकसित होते आणि मनुष्याची प्रज्ञा जर विकसित झाली तर काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय आपल्या हिताचा आहे, काय आपल्या अहिताचा आहे, काय केल्यानंतर आपल्याला सुख प्राप्त होऊ शकते, काय केल्यानंतर आपल्याला दुःख प्राप्त होऊ शकते, एवढी प्रज्ञा मनुष्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे सर्व प्रकारच्या अज्ञानाला आपण दूर केलं पाहिजे, सर्व प्रकारच्या अज्ञानाला आपण नष्ट केलं पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात की हजारो पिढ्या केवळ बर्बाद झाल्या अज्ञानपणामुळे. आणि तुम्ही सज्ञान बना, तुम्ही ज्ञानी बना, तुम्ही प्रज्ञावान बना. तुम्ही जर प्रज्ञावान बनसाल तर तुमच्या वाट्याला कोणी येणार नाही. तुम्ही जर प्रज्ञावान बनसाल, तुम्ही जर ज्ञानी बनसाल तर तुमच्या वाट्याला कोणीही येणार नाही. कारण गुलाम तोच शकतो, गुलामगिरी तोच मनुष्य करू शकतो की जो अज्ञानी आहे, जो अडाणी आहे. त्याला जीवनाचं काही स्वारस्य कळत नाही, त्याला समजत नाही. केवळ तोच मनुष्य गुलामगिरी करू शकतो. प्रज्ञावान मनुष्य कधी गुलामगिरी करू शकत नाही, ज्ञानी मनुष्य कधी गुलामगिरी करू शकत नाही. कारण त्याला स्वातंत्र्य हे प्रिय असते. ज्ञानी मनुष्याला स्वातंत्र्य प्रिय असते. स्वातंत्र्यता ही मनुष्याच्या जीवनामध्ये अनमोल अशी गोष्ट आहे, महत्वपूर्ण अशी गोष्ट आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनाचा दुसरा महत्वपूर्ण उद्देश असला पाहिजे की मी प्रज्ञावान बनलो पाहिजे, मी ज्ञानी बनलो पाहिजे, मी बुद्धिवान बनलो पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात की मी ज्ञानी असल्यामुळे, मी बुद्धिवान असल्यामुळे, मी प्रज्ञावान असल्यामुळे माझ्या समोर कोणीही टिकत नाही, माझ्या बुद्धिमत्तेसमोर कोणी टिकत नाही. म्हणजे कोणी कितीही युक्तिवाद केला तरी त्या युक्तिवादाला कशा प्रकारचं तोंड द्यायचं, त्या युक्तिवादाला कशा प्रकारचं समोर जायचं हे मी माझ्या प्रज्ञेने मात्र करतो. कारण मी प्रज्ञावान आहे, मी ज्ञानी आहे. गोलमेज परिषदेमधले जर बाबासाहेबांचे तुम्ही कधी भाषण वाचले तर वेगवेगळ्या प्रकारच्या सदस्यांनी जे काही मुद्दे मांडले त्या मुद्द्यांना बाबासाहेब अगदी सविस्तरपणे खोडून काढत असत की तुमचा मुद्दा किती चुकीचा आहे, त्याच्यावरती अशा प्रकारचं सोल्युशन आहे, अशा प्रकारे स्पष्ट बाबासाहेब त्यांना सांगत असत. आणि त्यामुळे मनुष्याकडे जर प्रज्ञा असेल तर तो मनुष्य करू शकतो, बुद्धिमत्ता असेल, ज्ञान असेल तर तो करू शकतो. जर ज्ञानच मनुष्याकडे नाही, प्रज्ञाच मनुष्याकडे नाही तर मनुष्य हे काही करू शकत नाही. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनाचं सुखाचं दुसरं कार्य जर कोणतं असेल, जीवनाचा उद्देश जर दुसरा कोणता असेल तर ते म्हणजे प्रज्ञावान बनण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रज्ञा ही वेगवेगळ्या अंगाने आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर प्रज्ञावान मनुष्य असेल तर तो आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या दुःखाला नष्ट करतो, नाहीस करतो. आणि त्यामुळे जीवनाचा दुसरा उद्देश प्रज्ञावान बनणे असा आहे. जीवनाचा तिसरा उद्देश भगवंत असे म्हणतात की
मनुष्याला प्रतिष्ठा कोणत्या गोष्टीमध्ये प्राप्त होत असते? प्रतिष्ठा. प्रतिष्ठा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सन्मान मनुष्याला अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर प्रतिष्ठा आपण कशी प्राप्त करू शकतो? सन्मान आपण कसा प्राप्त करू शकतो? तर भगवंत असे म्हणतात, बहुश्रुतपणा आपल्या अंगी जर आपण धारण केला तर प्रतिष्ठा आपण प्राप्त करू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कलेला प्राप्त जर आपण केलं असेल तर आपल्याला प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. कारण प्रतिष्ठावान बुद्धिवान मनुष्य सर्वच नसतात. बहुश्रुत लोक सर्वच नसतात. फार कमी लोक बहुश्रुत असतात. मग त्यामुळे भगवंत असे म्हणतात की वेगवेगळ्या प्रकारच्या कला आपण संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कला जर तुम्ही संपादन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते, सन्मान प्राप्त होऊ शकतो. कारण सर्वसामान्य जीवन जगणारे लोक हे हजारो आहेत, परंतु काही लोक मोजके असे असतात की ते काहीतरी वेगळं करतात आणि समाजामध्ये जगामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करत असतात. आणि त्यामुळे असं म्हटलं आहे, प्रतिभावंतांचे स्परिस्पर शब्द लाख मोलाचे वाटतात, परंतु सर्वसामान्य व्यक्तींचे हजारो शब्द सारख्याच मोलाचे वाटतात. समजलं तुम्हाला? प्रतिभावंतांचे स्परिस्पर शब्द म्हणजे एखादा बुद्धिमान जर मनुष्य असेल तर प्रतिभावान असेल तर त्याचा एक शब्द जरी असेल, ऐक ना, प्रतिभावान मनुष्याचा एक शब्द जरी असेल तर तो लाख मोलाचा आपल्याला वाटतो. कारण तो प्रतिभावान आहे, तो ज्ञानी आहे आणि ज्ञानी मनुष्यांचा शब्द हा लाख मोलाचा वाटते. पण सर्वसामान्य लोक जर किती बोलले तर काय महत्व आहे? त्याला काही महत्व राहत नाही. कारण सर्वसामान्य लोक हे बोलतच असतात. आणि त्यामुळे असं म्हटलं की प्रतिभावंतांचे स्परिस्पर शब्द लाख मोलाचे वाटतात, परंतु सर्वसामान्य व्यक्तींचे हजारो शब्द हे सारख्याच मोलाचे वाटतात. कारण त्याला काही मोल नसते. ज्ञानी मनुष्यांना, प्रज्ञावान मनुष्यांच्या शब्दांना मोल असते. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी आपण अशा प्रकारचं काही करावं की आपल्या जीवनामध्ये ती प्रतिष्ठा, तो सन्मान आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. कारण ग्रस्तांच्या जीवनामध्ये सन्मान प्राप्त होणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जीवनाचा तो उद्देश आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला सन्मान प्राप्त झाला पाहिजे. आणि सन्मान कधी प्राप्त होत असतो तर सन्मान प्राप्त करण्यासाठी जे कार्य लागतात किंवा सन्मान प्राप्त होण्यासाठी जे कर्म लागतात तर ते कर्म आपण केले पाहिजे. आणि ते कर्म जर आपण केले तर आपल्याला सन्मान प्राप्त होतो. भगवंताच्या काळामध्ये अनेक उपासक होते, अनेक उपासिका होत्या की भगवंताच्या मुखातून भगवंताने त्यांचा गौरव केला. का गौरव केला? कारण इतरांपेक्षा त्यांच्याकडे काहीतरी विशेष गुण होता आणि इतरांपेक्षा त्यांच्याकडे विशेष गुण असल्या कारणाने भगवंताने त्यांचा गौरव केला. आणि भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, हे माझ्या उपासकांमध्ये अग्र आहे. जसं अनाथ पिंडकाला भगवंताने अग्रस्थान दिलं. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, माझ्या संपूर्ण उपासकांमध्ये अनाथ पिंडक हा महाउपासक आहे, अग्र आहे. म्हणजे अग्रस्थान भगवंताने उपासकांमध्ये अनाथ पिंडकाला दिलं. माता विशाखेला भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, माता विशाखा उपासिकेमध्ये अग्र आहे. म्हणजे उपासिकेमध्ये अग्र आहे, ती महाउपासिका आहे. कारण तिने तशा प्रकारचं कर्म केलं होतं, तशा प्रकारचं कार्य केलं होतं. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जर सन्मान प्राप्त करायचा असेल, प्रतिष्ठा मनुष्याला जर प्राप्त करायची असेल तर ती प्रतिष्ठा आपण काहीतरी वेगळं केलं असेल. कारण सर्वसामान्य लोक तर जीवन जगतच असतात. सर्वसामान्यासारखं जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर सर्वसामान्य व्यक्तींच्या मध्ये आपली गणना होत असते. परंतु काहीतरी आपण वेगळं केलं पाहिजे. तर वेगळं केल्यानंतर आपल्याला सन्मान प्राप्त होतो, प्रतिष्ठा प्राप्त होते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की इतरांपेक्षा एक काहीतरी वेगळा गुण, वेगळी कला आपल्याकडे असली पाहिजे की त्या कलेच्या द्वारा आपली प्रतिष्ठा आपल्याला प्राप्त होत असते, आपला सन्मान आपल्याला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे आपलं जे व्यक्तिमत्व आहे, आपलं व्यक्तिमत्व बहुश्रुत बनवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या कला संपादन करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.
बाहू सचंच सी पंच. ऐक ना, भगवंत असे म्हणतात बाहू सचंच सी पंच, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कला संपादन करण्याचा जर आपण प्रयत्न केला असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सन्मान प्राप्त होत असतो. आणि सन्मान प्राप्त होणे हे ग्रस्तांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असं स्थान आहे. म्हणजे सन्मान हा कायमस्वरूपी तेव्हाच प्राप्त होऊ शकतो. आर्टिफिशियल थोड्या वेळापुरता सन्मान होत असतो मनुष्याचा, पण कायमस्वरूपी मनुष्याच्या स्मरणार्थ म्हणजे लोकांच्या स्मरणार्थ जर तुम्हाला कायमस्वरूपी जर राहायचं असेल तर आपण तशा प्रकारचं कार्य, तशा प्रकारची कृती केली पाहिजे. कारण जीवनामध्ये यशस्वीता प्राप्त करण्यासाठी 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 8 दिवस, महिनाभर, वर्षभर कर्म करून थांबणे यामुळे मनुष्य यशस्वी होत नाही. तर मनुष्याला त्या कर्मामध्ये सातत्य असलं पाहिजे, कंटिन्युटी असली पाहिजे. आणि सातत्याने तो मनुष्य जर तशा प्रकारचे कर्म करत असेल तर तो जीवनामध्ये यशस्वीता प्राप्त करत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की एक वेगळा गुण, इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आपल्याकडे असलं पाहिजे, इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे चांगलं, आपल्या हिताचं असलं पाहिजे ते, आणि इतरांच्या सुद्धा हिताचं असलं पाहिजे. अशा प्रकारचं वेगळं काहीतरी कलागुण आपल्याकडे असली पाहिजे. आणि त्या कलागुणाच्या द्वारा त्या मनुष्याला सन्मान प्राप्त होतो, त्या मनुष्याला प्रतिष्ठा प्राप्त होते. आणि त्याच्या जीवनामध्ये कला संपादन करणे हे त्याच्या प्रतिष्ठेचं, सन्मानाचं माध्यम आहे. त्यामुळे आपण सदा सर्व काळ वेगवेगळ्या प्रकारच्या कला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर उपासकांच्या जीवनामध्ये चौथा अंग आहे की त्यांची दृष्टी कोणत्या गोष्टीवर असते. त्यांची दृष्टी म्हणजे नेमकी कोणत्या गोष्टीवर असते, तर असं म्हटलं आहे की योग्य प्रकारचं कर्म करणे, योग्य प्रकारचं काम करणे यावरती आपली दृष्टी असली पाहिजे, आपली नजर असली पाहिजे. म्हणजे आपली जी नजर आहे, आपली जी दृष्टी आहे, तर योग्य प्रकारचं काम करण्यावरती आपली जर दृष्टी असेल तर खऱ्या अर्थाने तो मनुष्य जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. जर समजून घ्या मनुष्याचं जर कामावर लक्ष नसेल, मग कोणत्याही प्रकारचं तो काम करत असेल आणि त्या कामामध्ये जर त्याचं लक्ष नसेल, त्या कामामध्ये जी एकाग्रता नसेल, ते काम तो प्रसन्न चित्तानं करत नसेल, आनंद चित्तानं करत नसेल, तर त्या कामामध्ये त्याला यशस्वीता प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपण जे काही करत असतो, जे काही आपण कार्य करतो, काम करतो, तर ते काम करत असताना पूर्णतः एकाग्र चित्ताने आणि आनंदी चित्ताने पूर्ण करण्याचा ते प्रयत्न केला पाहिजे. जर एकाग्र चित्ताने, आनंदी चित्ताने जर ते आपण काम केलं तर खऱ्या अर्थाने त्यामध्ये आपल्याला समाधान प्राप्त होऊ शकते. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचं काम असेल, भगवंत असे म्हणतात की कोणत्याही प्रकारचं कर्म असो, कुठल्याही प्रकारचं काम असो, ते कोणत्याही प्रकारचं काम करत असताना त्या कामासाठी आपण सर्वस्व दिलं पाहिजे. कारण सर्वस्व जर आपण दिलं असेल तर त्यामध्ये यशस्वीता आपण प्राप्त करू शकतो. एखादा विद्यार्थी, जसं उदाहरण देतात भगवंत, जसं एखादा एक राजा आहे, म्हणजे मनुष्याचं जे कामावरती लक्ष किती महत्वपूर्ण आहे आणि त्याच्यामध्ये सातत्य असणं अत्यंत महत्वपूर्ण आहे. जसं एक राजा अशा प्रकारे एका लोहाराकडे जातो, कारागिराकडे जातो, आणि कारागिराकडे जाऊन तो कारागिराला म्हणतो की मला 6 महिन्यानंतर युद्ध करायचं आहे, मला 6 महिन्यानंतर युद्ध करायचं आहे, तर युद्ध करण्यासाठी माझ्या रथाला 2 नवीन चाकं मला बनवायची आहे, तर मला तू ही 2 चाकं बनवून दे. बघा, 6 महिन्यापूर्वी राजा त्या कारागिराकडे जातो आणि त्याला सांगतो की 6 महिन्यानंतर मला रथाची 2 चाकं पाहिजे, जे की मजबूत असली पाहिजे, चांगली असलं पाहिजे. तर तेव्हा तो कारागीर म्हणतो की ठीक आहे महाराज, मी तुम्हाला 2 चाकं तयार करून देतो. आणि जेव्हा 6 महिन्याला 6 दिवस कमी असताना राजा आपल्या सेवकासह त्या कारागिराकडे येतो आणि त्यांना म्हणतो की चाकं तयार झाली का? तर तो म्हणतो की महाराज मला क्षमा करावी, महाराज 1 चाक तयार झालेला आहे, तुम्ही काळजी करू नका महाराज, दुसरं चाक मी केवळ 6 दिवसामध्ये तयार करून तुम्हाला देतो. आता ज्या चाकाला बनवण्यासाठी 6 महिन्याला 6 दिवस कमी लागले आणि दुसरं चाक तो असं म्हणतो की मी 6 महिन्यामध्ये तुम्हाला, म्हणजे 6 दिवसामध्ये तुम्हाला बनवून देतो,
तर दोन्ही चाक समान असतील का? दोन्ही चाक समान राहणार नाही. कारण एक चाक बनवण्यासाठी जर त्याला 6 महिन्याला 6 दिवसाचा कमी कालावधी लागला आणि दुसरं जर चाक तो 6 दिवसात बनवत असेल तर तो योग्य बनवेल का? योग्य ते बनवणार नाही. कारण त्या चाकामध्ये असणारी जी विशेषता आहे ती विशेषता 6 दिवसामध्ये त्याला निर्माण करता येणार नाही. ते चाक तो घाईघाईने बनवेल आणि घाईघाईने बनवल्यामुळे त्या चाकाची मजबूती राहणार नाही, त्या चाकाची व्यवस्थितपणा राहणार नाही आणि ते चांगल्या प्रकारचा टिकाऊ सुद्धा राहणार नाही. कारण त्याने आपलं काम यशस्वीपणे पूर्ण केलेलं नाही आहे. म्हणजे एखादा मनुष्य जर चांगल्या प्रकारचं काम करत नसेल आणि त्या कामामध्ये जर सातत्य नसेल तर त्या कामामध्ये त्याला यशस्वीता प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे की मला हे कर्म करायचं आहे आणि ते कर्म करत असताना त्या कामावरती त्याचं पूर्णपणे लक्ष असलं पाहिजे की हे काम मला करायचं आहे आणि पूर्णतः प्रसन्न चित्ताने आनंदी चित्ताने म्हणजे काम करत असताना त्या कामाचा मनुष्याने आनंद घेतला पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. कोणतंही काम असू द्या त्या कामाचा आनंद घेत असताना जर ते आपण काम करत असेल तर त्या कामाचा जो लोड आहे किंवा ते जे काम आपल्याला कठीण वाटतं तर ते काम सुद्धा आपल्याला सोपं वाटू शकते. आणि त्यामुळे ग्रस्तांच्या जीवनामध्ये काम प्रामाणिकपणे करणे, काम यशस्वीपणे करणे हे त्याच्या जीवनाचा उद्देश असतो आणि तशा प्रकारे तो काम करत असतो. जर अशा प्रकारचं कार्य तो करत असेल तर त्याच्या जीवनामध्ये त्याला यश प्राप्त होत असते. कारण तो प्रामाणिकपणे काम करतो, चांगल्या प्रकारचं काम करतो आणि चांगल्या प्रकारच्या काम करणाऱ्या मनुष्यालाच योग्य प्रकारचं कार्य काम लागू शकते. जर कामामध्ये दिरंगाई करणारा असेल, कामामध्ये जर चालढकल करणारा असेल, ऐक ना, काम करायचं म्हणून करणारा असेल, दिवस घालवणारा असेल तर त्याला पुन्हा काम काही मिळू शकत नाही. कारण ग्रस्तांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळे चौथा गुण त्याच्यामध्ये असला पाहिजे की तो जे काही काम करतो तर त्या कामावर त्याने लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे त्याने ते कार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे चौथं कार्य सदग्रस्ताने आपल्या जीवनामध्ये धारण केलं पाहिजे. शेवटचं आणि पाचवं, त्याला संतोष कोणत्या गोष्टीमध्ये प्राप्त होत असतो? संतोष, समाधान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर मनुष्याला समाधान कधी प्राप्त होत असते तर भगवंत असे म्हणतात त्याने हातामध्ये घेतलेलं जे काही कार्य आहे ते कार्य जर यशस्वीपणे त्याने पूर्ण केलं, ऐक ना, यशस्वीपणे जर त्याने पूर्ण केलं तर त्याला संतोष प्राप्त होतो, त्याला समाधान प्राप्त होत असते. कारण यशस्वीपणे जर आपण कार्य केलं नाही तर समाधान, संतोषपणा आपल्याला कधी प्राप्त होऊ शकत नाही. आणि समाधान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये हा समाधानाचा जो सद्गुण आहे, या समाधानाच्या सद्गुणाला प्राप्त करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, अत्यंत गरजेचं आहे. कारण मनुष्य असमाधानी असतो. मनुष्याचा जो स्वभाव धर्म आहे तर तो स्वभाव धर्म मनुष्याचा असमाधानी राहणे आहे. असमाधानी मनुष्य असतात कारण मनुष्याच्या इच्छा आकांक्षा कधी संपत नाहीत आणि त्यामुळे मनुष्य नेहमी असमाधानी जीवन जगत असतो. परंतु भगवंत असे म्हणतात की प्रामाणिकपणे एखादं कार्य करणारा मनुष्य असेल तर तो मनुष्य आपलं कार्य यशस्वी झाल्यानंतर, आपलं कार्य पूर्ण झाल्यानंतर तो समाधानी असतो. परंतु कार्य जर अधुरं राहिलं तर मनुष्य असमाधानी राहतो. सिद्धार्थ गौतमाने 6 वर्ष तपश्चर्या केली. 6 वर्ष तपश्चर्या करत असताना म्हणजे सर्वस्व त्यांनी झोकून दिलं तपश्चर्येमध्ये. 6 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर सुद्धा सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधीचा लाभ झाला नाही. परिणामतः त्यांना संतोष प्राप्त झाला का? ते समाधानी झाले का? तर नाही झाले. कारण त्यांना जे काही प्राप्त करायचं होतं तर ते त्यांनी काही प्राप्त केलं नाही, म्हणजे त्यांना ते प्राप्त झालं नाही. आणि तेव्हा ते पुन्हा विचार करतात की अरे, मी जे काही कार्य हाती घेतलं आहे तर ते कार्य यशस्वीपणे मी पूर्ण केलं नाही, मला समाधान प्राप्त झालं नाही, तर मी पुन्हा तेवढ्याच जोमाने प्रयत्न केले पाहिजे. आणि पुन्हा ते प्रयत्न करतात, गैला जातात, ध्यान मनन चिंतन करतात आणि त्या ठिकाणी त्यांना सम्यक संबोधीचा लाभ होत असतो. तर सम्यक संबोधीचा लाभ झाल्यानंतर ते प्रसन्न होतात, आनंदी होतात.
आणि संतुष्टता त्यांच्या मनाला प्राप्त होत असते. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होणे, आपलं कार्य जर पूर्ण होत असेल तर आपल्याला समाधान होत असते. आणि त्यामुळेच भगवंत असे म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये जे कार्य तुम्ही हातामध्ये घेतलेलं आहे, जे कार्य तुम्ही हातामध्ये घेतलं आहे, तर त्या कार्याला पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. कारण तुम्हाला जर समाधान पाहिजे आहे, तुम्हाला जर संतुष्टता प्राप्त झाली पाहिजे, तर त्यासाठी प्रयत्न तुम्ही केले पाहिजे. आणि त्यामुळे आपण जे काही काम करत आहे, आपण जे काही कार्य करत आहोत, ते कार्य जर आपण अधुरं केलं, म्हणजे त्या कार्यासाठी जर आपण प्रयत्न पूर्णपणे केले नाही, तर मात्र समाधान काही प्राप्त होत नाही. जसं एखादा विद्यार्थी आहे, एखादा विद्यार्थी प्रयत्न करतो, परिश्रम करतो, मेहनत करतो, आणि त्याला जसे पाहिजे तसे जर समजा पर्सेंटेज पडले नाही, तर तो काही समाधानी राहत नाही, तो असमाधानी राहतो. परंतु एखादा विद्यार्थी 100% पूर्णपणे आपले प्रयत्न यशस्वी करत असतो, म्हणजे खूप मेहनत करतो, परिश्रम करतो, दीर्घ उद्योग करतो, आणि दीर्घ उद्योग केल्यामुळे, परिश्रम केल्यामुळे त्याला जसे पाहिजे तसे पर्सेंटेज पडतात, परिणामतः तो आनंदी राहतो, तो समाधानी राहतो. अगदी तशाच प्रकारे भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक सदग्रस्ताने आपण जे काही काम करत असतो, त्या कामावरती आपण नेहमी समाधानी असलं पाहिजे, संतुष्ट असलं पाहिजे. आणि त्या संतुष्टता प्राप्त करण्यासाठी ते कार्य आपण खूप चांगल्या प्रकारचं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे भगवंताने हे 5 प्रकारचे कर्म, 5 प्रकारची कर्तव्य या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्यासाठी सांगितले आहे. पहिलं कार्य सांगितलं आहे की ग्रस्तांच्या जीवनाचा उद्देश काय आहे. तर ग्रस्तांच्या जीवनाचा उद्देश ही जी काही भौतिक धनसंपदा आहे, ती भौतिक धनसंपदा प्रामाणिकपणे, मेहनतीने, कष्टाने प्राप्त करणे, यामध्ये त्या मनुष्यांचं समाधान आहे, किंवा त्याने तशा प्रकारचं कार्य केलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा मुख्य विचार काय आहे, तर प्रज्ञावान होणे, बुद्धिवान होणे, हा त्याचा दुसरा मुख्य विचार आहे. त्यानंतर त्याला प्रतिष्ठा का प्राप्त होत असते, तर तो मनुष्य अनेक प्रकारच्या कला जर आपल्या जीवनामध्ये संपादन करत असेल, तर त्याला प्रतिष्ठा प्राप्त होत असते. त्याची दृष्टी कोणत्या गोष्टीवर असते, तर चांगल्या प्रकारचं कार्य करण्यावरती त्याची दृष्टी असली पाहिजे. आणि त्याला संतोष कधी प्राप्त होतो, तर आपलं कार्य पूर्णत्वास नेल्यानंतर, त्या कार्यामध्ये आपल्याला यश संपादन झाल्यानंतर त्याला समाधान, संतोष प्राप्त होत असतो. तर अशा प्रकारे ग्रस्तांच्या जीवनामध्ये ही 5 प्रकारची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अनमोल अशा प्रकारची कर्तव्य भगवंताने सांगितलेली आहे. आजच्या या मंगलमय प्रसंगी उद्या आपण जो काही आपला उर्वरित भाग आहे, तर तो उद्या आपण पूर्ण करूया. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एवढीच धम्मदेशना या ठिकाणी देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.